तर आता बातमी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रस्ताव आल्यास विलिनीकरणावर चर्चा करू अशी भूमिका साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात सुनील तटकरेंनी व्यक्त केली. काय म्हणाले तटकरे पाहूया. या परिस्थितीत आत्ता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाही म्हटलं तरी कार्यकारी अध्यक्ष पटेलांकडे आहे आणि प्रदेश अध्यक्ष तुम्ही आहात. शेवटी महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत जर विलिनीकरणाची चर्चा होत असेल किंवा घडवण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? नाही, आता एक तर दादांच्या अकाली निधनाच्या नंतर राजकीय समीकरणं बदलल्याचं चित्र तर दिसतच आहे. अशा वेळेला नव्याने त्या संदर्भातली चर्चा सुरू व्हायची असेल तर समोरनंच प्रस्ताव आला पाहिजे की नेमकं विलिनीकरण कशा पद्धतीने होणार, काय अपेक्षित आहे, काय नाही. हे जर काय आलं तर मग वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण बसून त्या विषयावरती चर्चा करता येईल. पण ते जर काय आलंच नाही तर मग कुठे प्रश्न उद्भवेल. ते येऊ द्या. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा, कारण ज्यावेळेला दोन राजकीय पक्ष विलीन होतात, खरं तर मी मागे एकदा प्रश्न विचारला होता, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं, कोणत्या पक्षात. आता हा प्रश्न मी तसा कंटिन्यू पण करू शकतो किंवा थोडासा जरी त्याला थांबवलं त्या प्रश्नाचं तरीसुद्धा विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, काय प्रस्ताव आहे, हा एकदा आमच्याकडे येऊ द्या तर खरं. मग त्या विषयावरती बसून चर्चा करता येईल.